नमस्कार मित्रांनो, मी अभिजित मळेकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवा कोर्स ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत पायथन, जे असेल बेसिक टू ॲडव्हान्स लेवल, तेही पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तर आज बघा आपण काय करणार आहोत. पहिल्यांदा तर जे आपण पायथन प्रोग्रॅमिंगसाठी जे प्लॅटफॉर्म वापरणार आहे त्याच्यामध्ये साइन इन कसं करायचं ते पाहायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपण एकदम पहिला प्रोग्राम बघणार आहोत जे आपण पायथनमध्ये करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे सगळं प्रॅक्टिकली करणार आहोत. थेरॉटिकली आपण डिस्कशन नंतर करूयात. जसं की आपण प्रॅक्टिकल करत जाऊ त्याच पद्धतीने आपण थेरी डिस्कस करत जाऊयात. तर बघा, जे प्लॅटफॉर्म आपण यूज करणार आहे त्याचं नाव आहे गुगल कोलॅब. त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोममध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे येऊन गुगल कोलॅब सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर जी पण पहिली लिंक येईल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. बघा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला प्रोग्रामिंग करायचं आहे. कसं करणार? पहिल्यांदा तर मी न्यू नोटबुकला क्लिक करेन. न्यू नोटबुक क्लिक केल्यानंतर एक पेज येईल ज्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युअल प्रोग्रामिंग करणार आहात आणि जो इंटरफेस असेल तो तुम्हाला या पद्धतीने दिसून येईल. यामध्ये बघा, ही जी लाईन आहे तिथे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये प्रोग्रामिंग जे तुमचे लाईन्स आहेत प्रोग्रामचे ते टाईप करणार आहात. इथं तुमच्या प्रोग्रामचं नाव असेल. आपण लेवल 1ला आहेत सो दॅट मी इथं लेवल 1 करतो. लेवल 1 आणि बाहेर क्लिक करेन. तुमच्या या प्रोग्रामचं नाव लेवल 1 टाईप झालेलं आहे. इथं जर तुम्ही त्याचं एक्सटेन्शन बघितलं तर IPYNB म्हणजेच काय, इंटिग्रेटेड पायथन नोटबुक असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं प्रोग्राम टाईप करणार. जर तुम्हाला कोडच्या लाईन्स वाढवायचे असतील तर तुम्ही इथून करू शकताय. अदरवाईज इथून पण कोडच्या लाईन्स ॲड करू शकताय. वर करायचं असेल तर वरच्या साईडला पण तुम्ही ॲड करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. बघा, डिलीट करायचं असेल तर तुम्हाला इथं ऑप्शन आहे. तुम्ही AI जनरेटेड कोड पण इथे करू शकताय, पण आत्ता AI करू नका, माझं सजेशन असेल. कारण आपण बेसिकपासून बघता आणि बेसिक करण्यासाठी आपल्याला AIची गरज नाही. आपण याच्यामध्येच पूर्णपणे बघूयात. पहिल्यांदा आपण बघूयात पहिलं फंक्शन जे आहे प्रिंट. तर मी टाईप करतो प्रिंट ब्रॅकेटमध्ये टाईप करेन हॅलो वर्ल्ड. हॅलो वर्ल्ड डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट. आणि आता मी करेन प्रोग्राम रन. विदिन अ सेकंड तुमचा प्रोग्राम रन होईल. तुमच्या प्रोग्रामचं स्टेटस इथं तुम्हाला दिसत असेल काय काय होत आहे ते. आणि पहिला प्रोग्राम रन होण्यासाठी गुगल कोलॅबमध्ये 2 ते 3 सेकंदाचा वेळ घेतो आणि तुम्हाला आउटपुट इथं आउटपुट बारवर दिसून येतो. तर बघा, इथं आपण पहिलं फंक्शन यूज केलं आहे ज्याचं नाव आहे प्रिंट. बघा, मी इथं मेन्शन करतो, एंटर करून इथं मेन्शन करेन की जे आपण प्रिंट लिहिलं आहे, प्रिंट आणि हे जे ब्रॅकेट दिलेत, इज अ फंक्शन, इज अ फंक्शन. आणि त्याच्यामध्ये जे आपण हॅलो वर्ल्ड टाईप केलंय, जे आपलं डिझायर्ड आउटपुट आहे ते असणार आहे आपलं आर्ग्युमेंट. म्हणजे या प्रिंट फंक्शनच्या मधून मी जर माझं आर्ग्युमेंट जे मला आउटपुट पाहिजे ते मी पास केलं तर मला आउटपुटला काय मिळेल, माझं डिझायर्ड आउटपुट मिळेल. जर मला एखादा नंबर पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल प्रिंट 1 2 3 4 5 6 7 8 9 ब्रॅकेट कंप्लीट, आणि जर मी रन केला प्रोग्राम तर बघा मला इथं माझा आउटपुट मिळाला. आता या सिच्युएशनमध्ये 1 2 9 जे काही नंबर्स आहेत ते आपलं आर्ग्युमेंट असेल आणि हे जे प्रिंट आहे ते फंक्शन आपलं कायम असेल. फरक बघा, इथे जे मी प्रिंट लिहिलंय ते नॉर्मल लिहिलंय, पण इथं मात्र मी त्याच्यासमोर एक हॅशटॅग यूज केलाय. हॅशटॅग काय मेन्शन करतो की ही जे हॅशटॅगच्या पुढे जी लाईन असेल ती पूर्णपणे आपली कमेंट असेल. आणि कमेंट का गरजेचे आहेत? जेव्हा तुम्ही मोठा एक 100-200 लाईनचा कोड लिहिताय आणि समोरच्याला तो पास करताय तर त्याला पण तो इझिली रिडेबल व्हावा यासाठी आपण कमेंट तिथं प्रत्येक लाईनला किंवा जिथं जिथं रिक्वायरमेंट आहे तिथं ॲड करत असतो. कमेंट कधीही एक्झिक्यूट होत नाहीत. कमेंट फक्त ॲज अ लाईन्स फॉर रेफरन्स म्हणून तिथं ॲक्ट होतील, ते एक्झिक्यूट होणार नाहीत. फॉर एक्झाम्पल जर मी इथलं हॅश डिलीट केलं आणि आता जर मी प्रोग्राम रन केला तर एरर येईल, कारण ही लाईन प्रोग्रामचा पार्ट होऊ शकत नाही.
यात एरर आहेत, इनव्हॅलिड सिंटॅक्स तो दाखवतोय. तर मला काय करावं लागेल, हाच प्रोग्राम जर मी इथे हॅश लावला आणि जर रन केला तर इथे काय होईल, तुमचा प्रोग्राम प्रॉपरली रन होईल. कळतंय? सो दॅट इथं आपण जे पहिलं फंक्शन आहे प्रिंटचं ते पाहिलंय. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला इथं पहिल्यांदा गुगल अकाउंटला साइन इन करायचं आहे. गुगल अकाउंट नसेल तर साइन अप करा. त्यानंतर एक नवीन नोटबुक क्रिएट करायची आहे गुगल कोलॅबमध्ये, जसं आपण आत्ता केलं होतं. त्याच्यानंतर एक कमेंट लिहायची आहे की दिस लाईन प्रिंट्स हॅलो वर्ल्ड, आणि त्याच्या नेक्स्ट लाईनला तुम्हाला प्रिंट करायचं आहे हॅलो वर्ल्ड. ह्याचा आन्सर आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. जर तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ते पेस्ट करा, आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम आले तर काळजी करू नका, आपण नेक्स्ट लेक्चरला आपण हे कव्हर करणारच आहे ह्याचा आन्सर. पण सगळ्यात महत्त्वाचं, एरर्स येऊ द्या, एरर्स आल्यानेच तुम्ही जास्त शिकाल, आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, आपण ते नक्कीच सॉल्व्ह करू. तर आत्तापुरतं मी इथेच थांबतोय. कमेंटची वाट पाहीन, कमेंटमध्ये तुमचा आन्सर पेस्ट करा, आणि काही प्रॉब्लेम असेल तर नक्की विचारा. थँक्यू.